विश्वशांती बुद्धविहार बुद्धभूमी मावसाळा येथे आज 6 डिसेंबर रोजी सर्वसामान्य जनतेच्या दर्शनासाठी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या। या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातील उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते जयकिशन कांबळे यांनी यावेळेस उपस्थित राहून बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेतले व श्रद्धांजली अर्पण केली। बियॉन्ड कास्ट सिस्टम आणि हे हॅपी सायन्सला पण माहित आहे की बाबासाहेबांचं जे उद्देश होतं की आपल्याला धर्माच्या पलीकडे आपल्याला समानता भेटेल, समाजात एक बरोबरीचा दर्जा भेटेल आणि सर्व लोकांकडून प्रेम भेटेल। we are introducing these teachings, and those who have interest to study happy science teachings, please let us know and let Amit know. आणि हॅपी सायन्स मध्ये पण अशाच गोष्टी आहेत जे प्रेमाबद्दल अशा गोष्टी शिकवतात आणि तुम्हाला तर ते म्हणत आहे कार्यक्रमानंतर तुम्ही मला भेटू शकता। And we call Buddha's great soul. आणि हॅपी सायन्स मध्ये सम्यक बुद्धांना We call the name of eternal Buddha as Elkantara. आणि मैत्रीय बुद्ध किंवा सम्यक बुद्ध हे हॅपी सायन्स मध्ये ज्यांची शिकवणी शिकवतात So हॅपी सायन्स एलकांतारे असं म्हणतात। yeah, so I know everyone. त्यावेळेस मी जय भीम म्हणतो, त्यावेळेस मी जय एलकांतारे पण असं म्हणतो मैत्रीय बुद्धांचं। Jai Elkantara means we love everyone. संत सैनिक दल ईश्वर रत्न जय भीम जय भीम। संत सैनिक दल विश्राम पीछे मुड़। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि। सर्वांनी खाली बसावं। करून पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्थापना निर्माण झाली त्यानिमित्त आपण एक आगळ्यावेगळ्या श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन केलं। काय सांगा? नमो बुद्धाय, जय भीम। मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सूचित करू इच्छितो। 2014 साली अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचार मंत्री पूज्य भदंत प्राध्यापक सुमेध बोधीजी महास्तवीर यांनी या बुद्धभूमी मावसाळा सेंटरला 2014 साली बाबासाहेबांच्या अस्थी या सेंटरला कायमस्वरूपी दान दिलेले आहेत। 2014 सालापासून बुद्धभूमी मावसाळा येथे 6 डिसेंबर बाबासाहेबांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या अस्थी आपण या ठिकाणी दर्शनासाठी ठेवत असतो। ज्या उपासकांना मुंबईला जाणं शक्य नाही आहे, रेल्वेचा गर्दीचा प्रवास करणं शक्य नाही आहे, त्या ठिकाणी मुंबईला जाऊन रात्र दिवस 2 दिवस उभं राहून नंबरला लागून दर्शन करणं शक्य नाही, असे उपासक महाराष्ट्रातून या बुद्धभूमी मावसाळ्याला बाबासाहेबांच्या अस्थींचं अभिवादन करण्यासाठी येत असतात। आजही या ठिकाणी हिंगोली जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून मुंबईहून सुद्धा उपासक या ठिकाणी आज या बाबासाहेबांच्या अस्थींचं अभिवादन करण्यासाठी बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दरवर्षी जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहत असतात। याही वर्षी बाबासाहेबांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला आज थायलंडचे धर्मगुरू आणि जपानचे 4 धर्मगुरू आणि भारतीय विद्वान बौद्ध भिक्षूंना आपण निमंत्रित केलं होतं। त्यांची आज धम्मदेशना प्रवचन मार्गदर्शन झालं
आणि आज मोठ्या प्रमाणावरती बाबासाहेबांच्या अस्थींचं अभिवादन या ठिकाणी जनसमुदाय मोठ्या प्रमाणावरती अभिवादन करत आहेत. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना काय आदरांजली असू शकते? बाबासाहेबांना आदरांजली खऱ्या अर्थानं हे असू शकते की खरं तर या ठिकाणी अभिवादन करणाऱ्या उपासकांनी बाबासाहेबांचा त्याग, बाबासाहेबांचा संघर्ष, बाबासाहेबांनी दिलेला आपला जो काही अधिकार आहे केवळ हे लक्षामध्ये घेऊन बाबासाहेबांनी दिलेला जो काही धम्म आहे, बाबासाहेबांनी सांगितलेले जे काही विचार आहेत ते विचार जर खऱ्या अर्थाने आचरणामध्ये आणून आपलं जीवन व्यतीत केलं तर मला वाटतं खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आदरांजली, श्रद्धांजली हीच खऱ्या अर्थाने ठरेल. सर्व समाजाला काय आव्हान? मी या माध्यमातून, या चॅनेलच्या माध्यमातून मी स्वतः बदन प्रज्ञाबुद्धी असा संदेश देईल की बाबासाहेबांचा जो काही त्याग आहे, बाबासाहेबांनी जे काही आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार दिला, आपण माणूस असून माणसासारखा जीवन जगण्याचा अधिकार नव्हता, शिक्षणाची दारे बंद होती, हा जो काही आपल्याला बाबासाहेबांनी अधिकार मिळवून दिला त्या अधिकाराचा आपण जीवनामध्ये उपयोग करून आपलं जीवन व्यतीत करावं आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करावी असं मी स्वतः बदन प्रज्ञाबुद्धी आपल्या सर्वांना संदेश देऊ इच्छितो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. आज बाबासाहेबांच्या कार्यावृत्ती कृतज्ञ व्यक्त करत असताना चळवळीत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आज सांगू इच्छितो की बाबासाहेब पश्चात आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि आपल्यातनं बाबासाहेबांना जाऊनच 5 वर्ष होत आली. म्हणजे बाबासाहेब जगले कमी तर आज 69वा जे काही महापरिनिर्वाण दिन बाबासाहेब भारतात, देशात, राज्यात साजरा होत आहे. यामध्ये सांगू वाटतं की संघटना, पक्ष, राजकारण हे सर्व बाजूला ठेवून आज बाबासाहेबांच्या पश्चात म्हणजे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ता म्हणून आपण कोणत्या आणि काय वागत आहे किंवा बाबासाहेबांनी आपण संघटना रद्द दिला होता तो पुढे घेऊन जात आहोत याचं एक भान द्यावं कार्यकर्त्यांनी. आणि खरंच आपण मागे आहोत की पुढे गती अवगती करत आहोत, तो गतिमान करत आहोत. याच्यावर अभ्यास करणं आजच्या माया नवतरुण चळवळीच्या कार्यकर्त्यांना मी एवढा संदेश देईल की याचा अभ्यास करणं, याची अधोगतीकडे आपण जाऊन हे लक्षात घेणं काळाची गरज.